शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। शरद पवार उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेने धडा शिकवल्याचा त्यांनी टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांचा विचार सोडला, तर अमित शहांच्या टीकेला अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। लोकसभेतील मवियाचा विजय त्यांना पचत नाही असं अरविंद सावंत म्हणतात। अहंकारी भावनेने 400 पार म्हणणारे हेच ते होते असं म्हणत त्यांनी चिमटा काढलेला आहे। विधानसभेतील विजयामुळे त्यांना अहंकार चढलाय असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलंय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते आमचा विजय त्यांना पचत नाहीये। लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240 वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे। त्यांना ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची। त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत। आता त्याला विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे, त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार फुलाला लागला असेल, तर तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्याला पुन्हा जागा दाखवून देईल। मला वाटतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार जर कोण या महाराष्ट्रात नेत असेल किंवा देशात नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेत आहेत। सारखं ते वाटत राहतं वोट जिहाद वोट जिहाद। त्यांना विचारा ना, चादर कोणी दिली अजमेरला?